विधानसभेला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय कर्मचारी महासंघाचे आदरणीय ते जरा बरं पडतं दिलीपदादा जगताप, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि या रायगड जिल्ह्याचे प्रमुख, एक कामगार असून सुद्धा ज्यांनी कामगारांच्या प्रश्नावर आपलं एक वेगळं स्थान पैदा केलं, ते माझे सहकारी रविदादा नेमाडे, माझे दुसरे सहकारी सन्माननीय बोराडेजी, सन्माननीय रवी म्हात्रे, सन्माननीय नरेशजी, सन्माननीय रामदास या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी खास उपस्थित असलेले इतर सगळ्या कंपन्यांचे सगळे ते पाहतोय सगळ्यांचे चेहरे, आणि ही तुम्ही चांगली परंपरा सुरू केलेली आहे. कित्येक वेळेला काय होतं, एखादा नेता येऊन सगळं काय सांगून जातो, परंतु तिथला कामगार, त्या कंपनीतला कामगार, त्यांनी जे काय पाहिलेलं असतं, भोगलेलं असतं, त्यांनी काय मिळवलेलं असतं, ते जेव्हा कामगारांना कळतं त्यावेळेला त्यांना त्याची सत्यता पटते आणि ती एक ताकद आपली उभी राहते. त्यामुळे पुढे इतरही कंपन्यातून आलेल्या सगळ्या माझ्या या सगळ्या 72 कामगारांना मी या ठिकाणी मनापासून तुमचं कौतुक करतो. आणि या कंपनीचं पंकज पालांडे आणि महादेव भारटकर या दोघांना खरं तुम्हाला तुमचं पाठच पोटायला पाहिजे. 17 वर्षांनी का होईना हे बिस्कुट हे खरं तर गोड असायला पाहिजे, त्याची कडवाटच तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं मला जाणवली. आणि तुमचं यासाठी सुद्धा कौतुक करीन मी की आपण ही बोलण्याची हिंमत दाखवली. आणि त्याच्याबरोबर हेही सांगतो तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने तुम्हाला मी आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय, आपले हक्क मागण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळे कुणाच्या बापाला घाबरण्याचा अजिबात कारण नाही. इथे उपस्थित पत्रकार मंडळी आहे, अनेक वेळेला त्यांची माझी नेहमी मुलाखत होते. अलीकडे थोडस हे सगळं रविदादा पाहतात